बातमी साताऱ्यातून. साताऱ्यामधील कोयना जलाशयामधील पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ उपसण्याचं काम आता सुरू झालंय. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत आता 18 लाख मेट्रिक टन गाळ शेतीसाठी काढला जाणार आहे. जलाशयाची पाणी पातळी ही खालावलेली पाहायला मिळत आहे. मे महिना आता संपत आलेला आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता की कोयना धरणाचा जो बॅकवॉटर आहे, या बॅकवॉटरमधील पाणी पातळी पूर्णपणे खालावलेली पाहायला मिळत आहे. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक संकल्पना राबवली होती. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही संकल्पना राबवली होती आणि आता ही प्रत्यक्षात उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत 18 लाख मेट्रिक टन इतका गाळ जो आहे तो या कोयना जलाशयातून काढलेला आहे. यामुळं या ठिकाणच्या शेतीसाठी हा उपयुक्त असा गाळ समजला जातो आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार प्रशासनानं या ठिकाणी ही मोहीम यशस्वीरित्या राबवलेली एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रसादसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा.